मोर्चाचं नियोजन आमचं गेले अनेक दिवसापासून चालू आहे. परवा बैठक झाली, शाखा अध्यक्षांपर्यंत बैठक झाली, त्यामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. परवा विस्तृत समूहाची बैठक झाली, काल विस्तृत समूहाची बैठक झाली आणि आता शाखा वाईज बैठका आमच्या चालू आहेत. त्यामुळे मोर्चाच्या नियोजनाची तयारी पूर्ण होत आहे. याद्यांवरून जे ठाकरेंच्या शिवसेनेनं जे नौकरी केलं आणि तुम्ही देखील वारंवार उपस्थित केलं करताय, त्याच्यावर भाजपच्या वतीनं सांगितलं जाते की फ्लॉप शो आहे, त्याच्याकडे जनतेनं लक्ष देता कामा नये. मला वाटतं एवढे पुरावे दिल्यानंतर अजून काय पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रश्न भारतीय जनता पक्षाला नाहीच आहे, तर निवडणूक आयोगाला आहे. उडता हुआ भाला कशाला अंगावर घेत आहे, मला हे अजून कळलेलं नाही. भाजपचं एमसीएच्या निवडणुकीसाठी फडणवीस आणि शरद पवार एकत्र येण्याचा चर्चा आहे. कारण बैठक पार पडली व राजकीय पद्धतीनं आपण या सगळ्या निवडणुकीकडे बघावं असं म्हणतो. वंदे मातरमच्या संदर्भात पुन्हा एकदा अबू आझमी म्हटले की शाळांमध्ये वंदे मातरम कंपल्सरी करता. अबू आझमीचा प्रॉब्लेम असा आहे, त्यांना कोण विचारत नाही आणि त्यांना कोणी विचारलं नाही की काहीतरी स्टेटमेंट करतात स्वतःकडे लक्ष वेधवण्यासाठी. आपण त्यांच्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं. अनेक ठिकाणी खरं तर गुजरातच्या नागरिकांची नावं मतदार यादीमध्ये मिळून आलेली आहे. कांदिवलीमध्ये देखील आपल्या काही कार्यकर्त्यांनी जाऊन यादी चेक केली. त्या ठिकाणी कच्छचे जे मतदार आहेत त्यांची नावं यादीमध्ये मिळून आली. मला वाटतं हा घोळ सगळीकडेच आहे. कच्छ असेल, गुजरात असेल, बिहार असेल, अशा अनेक याच्यातली नावं तिथे घुसवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तो कोणाच्या फायद्याचा आहे आपल्या लक्षात आलेलं असेल. तर मला असं वाटतं की या गोष्टीवर आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक असतील, शिवसेना पक्षाचे शिवसैनिक असतील, ते सगळेजण एकत्रित काम करतात. डोनाल्ड ट्रम्प यांचं बोगस आधार कार्ड बदलतानाचा एक प्रेस कॉन्फरन्स रोहित पवार यांनी घेतलेली होती. त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. मला वाटतं चुकीचं आहे, कारण विसल ब्लोअर आहेत रोहित पवार या बाबतीत. आणि ज्या पद्धतीने त्यांनी एक दाखवलेलं की कशा पद्धतीने बनू शकतं ते त्यांनी दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची काही गरज नव्हती. एक तारखेच्या मोर्चामध्ये अनेक लोकांना काही संभ्रम निर्माण करतात असं भाजपचं प्रवक्ते म्हणत आहे. म्हणजे एक खरं तर दोन भाऊ एकत्र येतात, पण एक भाऊ म्हणतो की मरीन ड्राईव्हवर मोर्चा काढला तर दुसरा म्हणतो फॅशनच्या पण तुम्हाला असं वाटतं का की मुद्दाम या मोर्चामध्ये गोंधळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो? कसला विषय? मोर्चाचा जो मूळ विषय आहे तो डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो की दोन भावांमध्ये काही हे नाही काय एवढं लक्ष. आणि हे बल बिल आहे ना, पहिलं प्रवक्ते आहे, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. सर मोर्चा कार्यकर्ता एखादा बोललं तर ठीक आहे, आपण पेड लोकांकडे किती लक्ष द्यायचं. सर पावसाचं सावट मोर्चावर आहे. तुम्हाला वाटतं की पाऊस असो काही असो त्यांनी काही मोर्चावर परिणाम. धन्यवाद. धन्यवाद.